सोलापुरात पद्मशाली ज्ञाती संस्थेची 58 एकर जागा असून या जागेत महर्षी श्री मार्कंडे यांच्या नावे मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे अशी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघ तसेच पद्मशाली समाजाची मागणी आहे। यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्था व मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी रविवारी व्यक्त केली। नूतन पदाधिकारी निवडीनंतर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाची पहिली बैठक रविवारी मार्कंडे मंदिरात पार पडली। यावेळी ते बोलत होते। यावेळी संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, यल्लप्पा गड्डम, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, सरचिटणीस दयानंद मांबड्याल, खजिनदार श्रीनिवास चिलका, विशेष निमंत्रित संतोष सोमा, पेंटप्पा गड्डम, रमेश वेडप आदींची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे पुढे म्हणाले की महर्षी मार्कंडे मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटरची उभारणी झाल्यास सोलापुरात पद्मशाली बांधवांबरोबरच अन्य समाजाच्या लोकांना विविध वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाची सोय तसेच शहर व ग्रामीण भागातील लोकांसाठी चांगली आरोग्य सेवा निर्माण होईल। या माध्यमातून समाजाला रोजगार देखील प्राप्त होईल। मेडिकल कॉलेज संदर्भात पद्मशाली ज्ञाती संस्थेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे मागणीचे निवेदन देण्यात आले असून मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाला देखील पत्र देण्यात येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याबरोबरच समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्याचा मानस आहे, असेही डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी यावेळी सांगितले। यावेळेला फादर बॉडी न ठेवता वेगवेगळे 15 त्याचे हे करणारे विंग तयार करणारी कमिटी, जसं महिला विंग आहे, लॉयर्स विंग आहे, डॉक्टर विंग आहे, त्याचबरोबर उद्योजक विंग आहे, राजकीय विंग आहे। जसं आपलं अखिल भारतीय पद्मशाली संगमचे 15 विंग आहेत, तसेच 15 विंग आपण सोलापूर म्हणजे पद्मशाली पश्चिम महाराष्ट्रासाठी करायचं आमचं मानस आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याला या आपल्या संस्थेबरोबर संगमबरोबर जोडता येतील आणि कुठलंही पद जरी नसेल तर लोक स्वतःहून काम करायला तयारच आहेत। बट आपल्याला त्यांना देतोचित जे काही मान सन्मान देऊन जे काही त्यांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येता येईल असे काही नवीन लोकही तयार होतील की जे समाजासाठी त्यांचं मौल्यवान वेळ देऊन त्यांचं काही मार्गदर्शन देत असतील तर त्यांना चांगलंच। 28 तारखेला जे पहिला आपला कार्यक्रम आहे पद्मशाली संगमचं तो मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवायचा आहे। त्याचबरोबर पुढील भागात आपल्याला जे समाज उपयोगी आणि लोकोपयोगी कार्य आपल्या पश्चिम महाराष्ट्र संगम पद्मशाली संगम तर्फे करण्याचं आज आपण इथं व्रत घेतो आहोत आणि अशीच कार्य आपल्याला पुढे करण्यासाठी मार्कंडे व श्री भगवान शंकर आपल्याला ताकद देव एवढं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं बोलतो। बैठकीस संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसेच उत्साहात ही बैठक पार पडली।